दिनांक 20/2/2026 रोजी सायंकाळी साधारण 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान साई सुधीर पाटील वय वर्ष 22 राहणार हिरवाडी पंचवटी नाशिक हा मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळील जॉगिंग ट्रॅक येथे वॉकिंग साठी गेला असता त्याच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 3 अज्ञात इसम सफेद रंगाची बुलेट मोटरसायकल क्रमांक MH15 KE 9594 या गाडीवर ट्रिपल सीट येऊन पाटील यांना अडवले। त्यानंतर त्यांच्याशी वाद घालत चॉपर सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला। तसेच आरोपींनी मोटरसायकलवर त्यांच्या पायावर घालून दुखापत केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। दरम्यान या प्रसंगी साई पाटील यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। माझं नाव साई सुधीर पाटील। मी जॉगिंग ट्रॅक इथं परवा संध्याकाळी 6 वाजता जॉगिंगला गेला असताना निखिल आंबुरे, आकाश आणि प्रेम आयरे यांनी मला धरलं नाही का तिथं। मी झटापाई केली नाही का, पैसे वगैरे आहे का खिशातले, मारलं विरलं मला धरत होते। नंतर मी त्याला बोललो पैसे वगैरे नाही माझ्याकडं, तर माझ्या हातावर इथं वार केले नाही का त्यांनी। त्याच्यानंतर माझा खूप रक्तस्राव झाला। मी पोलीस स्टेशनला गेलो ना, माझा शर्ट बिर्ट पूर्ण फाडून टाकलं, पूर्ण रक्ताचं होतं। मी पोलीस स्टेशनला गेलो हॉस्पिटलवरनं, तर त्यांना बोललो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, तर ते बोलले गुन्हा दाखल करू आपण। त्यांना पकडलं वगैरे, पण त्यांना संध्याकाळी रात्री 10 नंतर सोडून दिलं। माझ्या जीवाला त्यांच्यापासून खूप धोका आहे नाही का, तर माझ्या अशा अपेक्षा आहे का त्यांच्यावर 307 गुन्हा दाखल व्हावा, कारण मला एवढं लागलं असताना पण त्यांनी पोलिसांनी त्यांना सोडून दिलंय। तर मला आता जीवाला काय झालं तर ते जबाबदार राहतील। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।